कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा। ज्या प्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो, काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे, ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे। तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ। भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो। रामादंड पर चीता मृगशुंड पर भूषण में तुंग पर जैसे मृगराज है। अंश पर गंडजनी अंश पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। रौद्र प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझे नाव निधी बालकृष्ण शिर्के आहे। मी आता 6वी। मी आज प्रतापगडाबद्दल माहिती देणार आहे। गड हा एक सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे। ज्यावेळी शिवाजी महाराज जावळीचे खोरे जिंकलेले त्यावेळी त्यांनी मोरे त्र्यंबक 56 मध्ये प्रतापगड हा बांधायला सांगितला। प्रतापगडचे 2 भाग आहेत, एक मुख्य किल्ला आणि एक बालेकिल्ला। बालेकिल्ल्यामध्ये महादेव मंदिर आहे, स्मारक आहे। तो स्मारक 1957 मध्ये बांधला आणि त्याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं। आणि मुख्य किल्ल्यामध्ये हनुमान मंदिर आहे, यशवंत बुरुज आहे, रेणुका बुरुज आहे आणि भवानी मातेचं मंदिर 1661 मध्ये बांधायला सांगितलं। नागरखाना म्हणजे ज्यावेळी त्यांचा आनंदाचा सण किंवा ज्यावेळी ते लढाई जिंकले त्यावेळी ते बांधलं जातं। ह्या प्रतापगडाचा महादरवाजा आहे, हा सूर्य बुरुज आहे आणि ही कबर आहे अफजल खान आणि सय्यद बंडाची। शिवाजी महाराजांसोबत जिवा महाले होते आणि अफजल खानासोबत सय्यद बंडा होता। ज्यावेळी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं त्यावेळी जिवा महालेने सय्यद बंडाचे हात आणि कापले आणि त्यावेळी जिवा महाले यांनी सय्यद बंडाला ह्या कबरमध्ये दफन केलं आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ह्या कबरमध्ये दफन केलं। म्हणून म्हणतात ना, होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी। धन्यवाद।